तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आता बघा, इलेक्ट्रिसिटीचं महत्त्व आपल्याला इतकं कळणार आहे ना की डायरेक्ट थॉमस एडिसन पण विचारात पडणार. आणि कोण म्हणतं यार की कॉलेजची ट्रिप बोरिंग असतं? असं यार अजिबात नसतं ते. तर आज आपण गेलो होतो सबस्टेशनला, जे मगमलाबाद सबस्टेशन आहे तिकडे आपण गेलो होतो गाईस. तर तिकडे गेल्या गेल्या नाही का थोडासा उन्हातानच आपण चिंचा वगैरे खाल्ल्या, तर तिकडे आपले मस्त सर वगैरे आले. तर या बाईची टकली बघा किती चमकत होती गाईस. त्याच्या टकलीला फायनली केस आले होते थोडेफार का ना. ज्याच्यासाठी आपण गेलो होतो मेन म्हणजे अटेंडन्स, ते आपण पहिले केली. त्याच्यानंतर आपण मस्त मित्रांसोबत टाइमपास वगैरे केला. याला ट्रोल कर त्याला ट्रोल कर, त्याच्याशिवाय आपल्याला जमतंच काय दुसरं. मग काय त्याच्यानंतर आपण मस्त बाहेर आलो. तर मग नाही का सबस्टेशनचा शॉकिंग एक्सपिरियन्स घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट उड्या मारून डायरेक्ट चांभारलेनीला जायचा प्लॅन आपला ठरला नाही का. मग आता हे बघा, हे भूत कशी गाडीवरती बसले सगळे मस्त. मग मस्त सगळ्यांनी गाड्या वगैरे काढल्या आणि आपण डायरेक्ट चांभारलेनीला बुर्र झालो नाही का. इतके शायनिंग मारत होते ना सगळे, विचारू नका. मित्रांसोबत जाणं म्हणजे, ट्रिपला जाणं म्हणजे अवघड काम यार. आणि हे पोरग हेल्मेट घेऊन वरती चाललंय, ट्रेकिंग लगून हेल्मेट घेऊन जाताय का यार, तुम्हीच सांगा आता. तर नाही का भाई, म्हणजे तुमची जर एखादं प्लॅनचं ट्रिप वगैरे जर झाला असेल ना, तो जर कॅन्सल झाला असेल ना, तर त्या मित्राला शेअर करा यार पहिले. कारण की आम्ही बघा व्हिजिटला जातो तरी ट्रिपला जातो. याला म्हणता ऍडजस्टमेंट, याला म्हणता इलेक्ट्रिकलचे पोरं. तर त्याच्यानंतर भाई इतकं ऊन होतं आणि त्या उन्हामध्ये नाही का आम्ही मस्त इथं त्या पायऱ्या चढ राहिलो. वरून फुल ऊन लागते, खालून ते दगड तापलेले. हा प्रणव भाई वरती येतच नव्हता, कसं तरी धरून आणलं त्याला. आणि वरती आल्या आल्या पोरग इतकं जाम झालं का डायरेक्ट भाई विचारूच नका नाही का. त्याच्यानंतर आपण मस्त सगळ्यांचे एक एक रिॲक्शन बघा तुम्ही सगळ्यांची, एक तरी तोंड. पण भाई चांभारलेनीला पोहोचल्यावरती अशी गरमीची डायरेक्ट अशी जागा पकडली ना गरमीनी, की डायरेक्ट असं वाटायचं डायरेक्ट ओव्हन मध्ये आलोय काय. टॉप टू बॉटम सगळं तापलेलं नाही का. दगड पण म्हणत होते की अरे बाबा बस करा आता तरी, थांबा थोडेसे नाही का. तर गाइस तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना पण कळू द्या की आमची ट्रिप कशी झाली नाही का, उन्हात आणायची ट्रिप. त्यांना पण कळू द्या की आम्ही कसं ट्रिपला गेलो होतो आणि किती तळलो ते. पण सिरियसली सांगतो यार, टेम्पल बंद असून सुद्धा एवढा एन्जॉय केला ना, म्हणजे मित्र असल्यावरती कोणती जागा पिकनिक स्पॉट बनवू शकते ना, विचारू. तर गाइस त्याच्यानंतर आपण मस्त खाली जायला निघालो. तर मग हे पुरी आपल्याशी डोकं लावतात यार, ते ओम्याला मला नुसतं त्रास देत होते. यांचं काय टाइमपास चालला होता काय मी. तर गाइस हेच दिवस आहे आपले फिरण्याचे. थोडेसे फिरा पण, अभ्यास पण करा, मस्ती पण करा, सगळंच करा. पण असो, फ्रेंड सोबत मस्ती केली, गप्पा मारल्या आणि चांभारलेनीची गरमीची आठवण तर राहिली यार. पुढच्या वेळी येता नाही ना थंडीचे दिवस पाहून येऊ. आणि हा मंदिराचा दरवाजाची वेळ तरी नक्की विचारून येऊ यार, इतके हाल झाले ना का विचारूच नका. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.